हाय हॅलो, मी काजल. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज बाहेर गेलो होतो म्हणजे हॉस्पिटलला, आणि मग येता येता वाकडला क्राफ्ट बाजार दिसलेला. मग म्हटलं चला. खरं तर इथून मी कुंड्या घेतल्या होत्या याच्या आधी, पण तो रावेतला लागलेला त्यांनी घेऊन आलेले आणि त्या सेम मला पाहिजे होत्या. तिथे अवेलेबल असतील म्हटलं, पण जेवढ्या घ्यायच्या होत्या तेवढ्या नव्हत्या आणि एक दोन होत्या त्याला पण क्रॅक वगैरे गेलेले होते. त्यामुळे म्हटलं चला आतमध्ये राऊंड मारूयात. तर बऱ्याच गोष्टी आहेत. याच्या आधी पण बऱ्याच वेळेस गेलेला आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी असतो हा क्राफ्ट बाजार. चिनी मातीच्या तर बऱ्याचशा गोष्टी आहे. डेकोरेटिव्ह पीस असतील, कुंड्या, कप, शोपीस आहेत. त्यानंतर ब्लाऊज, वेगवेगळे साड्या कॉटनच्या, परत बऱ्याचशा व्हरायटी आहेत. त्यानंतर ड्रेस, किचनमधले बरेचसे किचन टूल असतील, फ्रेम्स असतील आणि बनवूनसुद्धा देतात कस्टमाइज करून. त्यानंतर ज्वेलरीमध्ये पण बराचसा ऑप्शन आहे, म्हणजे मार्केटमध्ये आहे तेच आहे. त्यानंतर वुडनच्या वस्तू आहेत, जे की वुडनमध्ये फ्रेम्स असतील, परत शोपीस आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि जसं पाहिजे तसं साईजमध्ये वगैरे सुद्धा अवेलेबल आहे. थोडं कॉस्टली आहे पण छान आहे. त्यानंतर ड्रेस असतील, कुर्तीज असतील, चिकनकारीमध्ये मसाजमध्ये लागणाऱ्या काही टूल असतील ते आहेत. बऱ्यापैकी ऑप्शन आहेत. मुखवाससाठी बडीशेप्स वगैरे आहे. त्यानंतर मुलांसाठी टॉयज वगैरे आहे, तेही शंकासाठी बघत होते. आणि बऱ्यापैकी आहे म्हणजे घेण्यासारखं. तर कोणी विचार करत असेल सॅटर्डे संडे, तर छान आहे, भेट देऊन येऊ शकता. चला इशू घेतलंय आपल्याला मस्त. इशूला पण मम्माला पण आहे का नाही. चल उठ उठ ना, चला जाऊयात आता. बस चला चला. कैसा है ये 150 का? हाँ कुछ कम नहीं होगा। हाँ फिक्स रेट ये जाएगा बता दो। ठीक है दे दो। कौन सा ये? कस्टमर बना रहे जाऊ दे, घेतले. वाजते का बघा बरं? वाजतच नाही. शंका बघा तोपर्यंत खाली. आज दुपारी हॉस्पिटलला गेलो, कानासाठी दाखवायचं होतं. बरेच दिवस झालं फॉलोअप घेतला नव्हता आणि ट्रिपला गेल्यामुळं थोडंसं कान दुखत होता म्हणून दाखवलं. पण काही नाही, नॉर्मल आहे असं सांगितलं. थोडी काळजी घ्यायला सांगितले, हवेत वगैरे जाताना, कारण वातावरण थंड आहे. बाकी काहीच नाही. घरी येता येता मग क्राफ्ट बाजार दिसला, मग तिथे गेलेलो. मग तिथून काही शॉपिंग केली आहे, तीच दाखवते तुम्हाला. हे किचन आणलंय, वेगळं वाटलं मला, तर हे घेऊन आले माझ्यासाठी. आधीचं माझं खूप खराब झालं होतं, मग हे घेतलं. त्यानंतर हे शूज आणलेत मला. जुती आहेत, मस्त लेदरचे आहेत, चांगलं वाटलं. सगळ्या आउटफिटवर जातात. माझ्याकडे असं आधी होतं, मी कोल्हापूरवरून आणलेलं, पण ते आता खराब झाले पावसामध्ये वापरलं तर. आता हे घेऊन आले. जीन्सवर, परत ट्रॅडिशनलवर, सगळ्यावर जातं म्हणून हे अशा कलरमध्ये घेऊन आले. त्याच्यानंतर हा स्नॅक्स आणलाय. शंकासाठी हे टॉयज आणले. हे असं खाली येतं, हे तिच्या बाबांनी तिच्यासाठी घेतले. मे बी हे काहीतरी असे वरती जाऊन द्यायचं, वर ठेवायचं, मग ते खाली येतं. पण तेही शंका घेत होती, ह्याचं हे वरचं निघतंय, जोडायचं, त्याच्यामुळे ते वर इथंच ठेवून दिलं. म्हटलं उगाच तोंडात वगैरे घालायला नको, असं शोपीस म्हणून ठेवले. तिच्यासाठी आणलं होतं, पण ते आता इथंच ठेवले. असं काय येतंय ते खाली. ह्या दोन आत्ता आणलेल्या. परत हा ड्रेस फिटिंग करण्यासाठी, हे फॉल पिकोसाठी. ही बहिणीने साडी घेतलेली, तिच्या मुलीचं बारसं होतं तर तेव्हा गेलेली, त्यावेळेस तिने दिलेली ही साडी आहे. तर ही पण त्याचसोबत फॉल पिको करायला देणार आहे. या 3 असं देऊन येते आता हे फॉल पिकोसाठी. आज जेवणामध्ये कढी, भात आणि धपाटे करणार आहे मी, ह्याचे भोपळ्याचे. तर त्याची तयारी करून घेतली आहे.
कढी करून झाली आहे माझी. उकळल्यानंतर त्यात मीठ टाकणार आहे. इकडे मस्त भात करून घेतलाय फोडणीचा आणि इकडे धपाट्यासाठी लागणारं पीठ तयार केले. गव्हाचं, ज्वारीचं आणि बेसन पीठ, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरे, ओवा असं वाटून घेतले. भोपळ्याचे धपाटे करणार आहे तर मग भोपळ्याची साल काढून खिसून घेतला होता. कांदा आणि कोथिंबीर भरभरून. आता भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटलेलं असतं. मग मसाल्यामध्ये हळद मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करताना आधी ह्याच्यात मिक्स करून घेतलं, कारण तेवढी जास्त पाण्याची गरज लागत नाही. थोडंसंच वरती लागलं तर मस्त पीठ भिजवून घेतलं. मस्त असं इथं घट्ट पीठ भिजवून घेतलंय. थोडंसं येईल पण आहे आणि जास्त असं पातळ पण नाही आहे. मी काय स्वयंपाक करत असले आणि फ्रीज उघडला तर लगेच पिस्ता खायचा असतो. आम्हाला इतका आवडतो. आमचं ते जेवणच आहे. कुठे पिस्ता? हे बघा, नाही दिलं की मग काय खरं नाही, आहे की नाही शो? फक्त पिस्ता खायचं ना, जेवण नाही करायचं ना आज? जेवण आहे ना ते? हो हो घे. हा, लगेच सोलून द्या. सोलून देऊ? तुला येत नाही का? तू सोल की. हे घे, धर. फ्रीज बंद करू दे. चल 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 लवकर, फ्रीज बंद करू दे. तसं नाही खायचं, मी सोलून देते. बंद करा. हे असं थांब, हे असं लपवून ठेवावं लागते. इथं ठेवलं का लगेच घेते, त्यामुळे आतमध्ये ठेवल्यावर जरासं कमी घेणार, आहे की नाही इशू? सरक नको ते मसाले आहेत. नको पिलू. नुसतं फ्रीज आवडतो आम्हाला. तुमच्या पण घरी असंच आहे का? मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आता जेवण करायला दिलं ईशांकाला, भात खायला. हे बघा खेळणं तिचं. सगळ्या घरात खेळणेच खेळणे, फक्त स्वयंपाक करेपर्यंत. काय झालं? काय देऊ? टी द्यायचा? काय देऊ? टी लावू? टीव्ही लावू? नाही टीव्ही लावायचं. तर बाबा येणार आहे खाऊ घेऊन. इशूला खा पटपट. फुकर. हा, फुकरून खायचं. गरम आहे. गरम आहे ना? फुकर करा. यम्मी. पसारा केला तरी चालेल आणि खाली नेलं नव्हतं. स्वयंपाक लवकर करून घेऊन मग रात्रीच्या वेळेसच जायचं होतं, कारण दोनदा म्हटलं की काहीतरी काम राहून जातं. मग तेही ऑफिसवरून येतच होते. मग कसं तरी नादी लावून जेवण करण्यामध्ये हे केलं आणि TV तिला नाहीच दिला. ती म्हणत होती पण नाही दिला. आज धपाटे करायला घेते. आता खरं तर श्रावण आहे. भाज्यांचा खरंच प्रश्न पडतो. आता नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी माहितीच असेल, कारण आठवड्यातून एखाद्या वेळेस अंड्याची किंवा मग नॉनव्हेजचं संडेला तर असतंच. पण आता काहीच नाही आहे तर मग वेगवेगळं काय करता येईल, तर मग पारंपरिक असे पदार्थ मी तरी ठरवले की करूयात. आणि धपाटे वगैरे खायला पण छान लागतात, सोपं पण आहे आणि कधीतरी वेगळं म्हणून करत असते अधूनमधून. आणि खरंच म्हणजे आत्ताचे पदार्थ म्हणजे आता पिझ्झा, बर्गर ते कधीतरीच खाऊ शकतो, पण हे दिलं तर नेहमीच खाऊ शकतो असा. आणि आवडतात सुद्धा. पहिले जे पदार्थ होते ते धपाटे, बऱ्याच गोष्टी करायचे तर छान पण लागतात. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वगैरे टाकून पण करू शकतो. बऱ्याच प्रकारच्या आहेत, ज्या त्या भागांमध्ये वेगवेगळे करतात आणि ज्याला जसं आवडेल तशा भाज्या टाकून पण करू शकतो. तसं कोबीचे असतील, मेथीचे, परत या भोपळ्याचे, परत काकडीचे, पालक असेल, कांद्याची पात असेल, कोणाला फक्त सगळे पीठ मिक्स करून आणि त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो टाकून, असं ज्याला आपल्या आवडीचे जसे पाहिजे तसे करू शकतो. आणि याचं सेपरेट असं पीठ पण दळून आणू शकतो सगळं एकत्र करून. आता हे पीठ मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं, म्हणजे त्यांनी एकदा दिलं होतं आणि त्याचे धपाटे खूप जास्त आवडले. आणि त्यांच्याकडं चवळीसोबत खातात, त्या सातारा साईडच्या आहेत. अजूनसुद्धा आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि गप्पा वगैरे होतात. त्यांच्या हातचे धपाटे तर खूप जास्त आवडायचे. मग तसं पीठ मी सुद्धा केलं होतं, पण आता काही करणं वगैरे होत नाही. मग जे घरात अवेलेबल असतील तेच मिक्स करते आणि मग त्याचे धपाटे करते.
ईशांका पण खाते थोडंसं कमी तिखट तिच्यासाठी आणि मग जास्त मिरची वगैरे टाकून. आणि आज बऱ्याच दिवसांनी कढीसुद्धा केली होती. म्हटलं कढी भात पण करूयात, मग ईशांका पण भात खाईल जर धपाटे नाहीच खाल्ले तर. असं अधूनमधून चालू असतं वेगवेगळं काहीतरी बनवायला. आणि कोणाकोणाला असे पदार्थ आवडतात मला खरंच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धपाटे असतील, वरणफळं असतील आणि धपाटे हाताने थापून त्याच्यावर बोटे उमटतील तर मला तसंच चांगलं वाटतं. म्हणजे थापटून असं कापडावर थापटायचं आणि मग ते टाकून घ्यायचं मस्त तव्यावरती तेल सोडून थोडंसं झाकून ठेवायचं. मग छान खालनं वरनं खरपूस भाजून जातं आणि असं कडक झाले की मग छान लागतात, अजूनच रुचकर होतात. मग अशाच पद्धतीने मी 4-5 झाले असतील, आता दोघांना लागतं तरी किती. मस्त करून घेतले आणि ते यायची वाट बघत होते. त्यानंतर लगेच जेवायला बसलो. त्यांनासुद्धा वाटलं आज काहीतरी वेगळं केलं आहे. धपाटे, भात, कढी आणि दही, मस्त असं जेवण ताट करून घेतलं. आता जेवण करून घेतो. मनी माऊ चालली विरू घरी चालली. ईशांका नको, हात नाही लावायचा. ईशांका ईशांका मनी माऊ गाडी आली विरू, गाडी आली बाळा. मनी माऊ ईशांका नाही घाबरत. नाही नाही शिफ्टील नाही हात लावायचा. काय मनी माऊ आहे. लांब लांब इशू इशू हात नाही इशू लावायचा, इशू. हात नाही लावायचा. चंदा मामा, चंदा मामा ही. फुल देते ईशांका. नको मनी माऊ ईशांका नो नको नको ए विरू हात नाही लावायचा. विरू नको तसं नको करू. काय 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 ईशांका चल इकडं आता. बस चला बस चला दोघं पण चला. बघ विरू शिंक येते, धूळ येते. ए